नमस्कार मंडळी. तर आज आम्ही निघालेलो आहे ना दर्शनासाठी. तर ते कुठे निघालेले पुढे तुम्हाला समजेलच. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर इथे छान अशी ना बाबांनी गाडीची पूजा वगैरे केली आणि इथे बघा सकाळच्या आत्ता बरोबर 6 वाजलेले आहेत आणि मी पहाटेच्या 3:30 वाजता उठलेलं आहे. तर डबा वगैरे सर्व करून घेतला आणि इथे ना आमची जायची तयारी चालू आहे. तर आम्ही आत्ता जस्ट फायनली निघालेलो आहे तर दर्शनासाठी. मस्त इथे बघा आपलं सकाळ सकाळी असं स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालेलो आहे अक्कलकोटला आणि गाणगापूरला. तर तुम्हाला याचा ना लाँग व्हिडिओ पाहायला भेटेल. तर त्रिकोणी बटनावरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. तर इथे बघा मस्त असं ना आम्ही आता गाणगापूरला दर्शनासाठी चाललेलो आहे. कारण आजीचं ना 35 वर्षाचा नवस होतं बरं का. तर ते नवस फेडण्यासाठीच आम्ही आता गाणगापूरला आलेलो आहे जस्ट. आणि तिथे ना आता संगमावरती जायचं आहे. तर मी पण पहिल्यांदा संगमावरती आलेले आहे बरं का. इथली नदी ना भीमा नदी आणि अमरजलाशी ह्या 2 नद्यांचा इथे ना संगम आहे. तर इथे आजी वगैरे बघा अंघोळ वगैरे केले आणि इथं मी आणि शौर्य थांबलेलं आहे. तर चला आता आम्ही पण ना छान असं ना संगमामध्ये वगैरे छान इथे लय फोटो वगैरे काढलो आणि ते नमस्कार वगैरे केला इथे आम्ही. आणि नंतर नाही ते मी शौर्यला ना हातपाय तोंड वगैरे धुतले. आणि या पाण्यामध्ये जर अंघोळ आणि हातपाय तोंड वगैरे धुतल्यानंतर ना याचा आपला पाप आणि नाश वगैरे असतो ना तो इथूनच म्हणजे सुटला जातो. तर छान वाटलं बरं का असं या संगमामध्ये आल्यानंतर. आणि नंतर ना आम्ही तिथून ना आपल्या गाणगापूरच्या म्हणजे दत्ताच्या तिथं मंदिराला आलो. परत संगमापासून ते मंदिर ना 3-4 किलोमीटर अंतर आहे. तर इथे एक केळीचं कॅरेट आणलं होता सोलापूरहून येतानाच. तर इथे एक कॅरेट ना केळी वाटली आणि एक 25-30 किलोचं ना तांदूळ होतं ते सुद्धा अन्नदान वगैरे केलं. तर इथे बघा आहो थांबलेलं आहे. तर इथे ना आम्ही नंतर ना महाराजांना येऊन इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलो. तर हेच मेन मुख्य ना इथले महाराज आहेत त्या मंदिरातले. तर तिथेही त्यांचं दर्शन घेतलं आणि छान तिथे ना माधुकरी वगैरे 5 घरांची आजीने मागितली. आणि नंतर बघा इथे तुम्हाला दाखवते की मंदिराच्या तिथेच बघा की ज्यांना भूतबाधा वगैरे झालेले असते ना तर त्यांनी अशी वर डिरेक्टली खांबावरती झाडावरती जाऊन बसलेला असतात. तर आत्ता बरोबर ना आरतीचा टायमिंग चालू आहे. 12-12:30 वाजलेले आहेत. तर आरती असते बरं का इथे. तर इथे बघा त्यांच्या सर्वांना भूतबाधा वगैरे झालं ना ते डिरेक्टली वर जाऊन बसलेले आहेत. तर तिथलं आम्ही दर्शन करून ना परत रिटर्न निघालेलो आहे. तर इथे छान आमचा ना जेवणाचा आस्वाद घेतला. आम्ही घरूनच डब्बा आणला होता ना तर त्यासाठी इथे बसून छान असं झाडाखाली ना निवांतपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. तर इथे आम्ही सर्वांचं जेवण चालू होतं. तर मस्त आता ना छान जेवण वगैरे करतो आणि भरपूर ऊन असल्यामुळे ना जेवण केल्यानंतर परत एका तासाने वाटेत बघा ना कुल्फी आणि फुटाणे वाटाणे जे काही होतं ना ते इथं आमचं खाणं चालू होतं. तर इथे गाडी ना CNG भरण्यासाठी थांबली होती. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय.